नमस्कार मित्रांनो, आपल्याला जर आपली 12वी आणि 10वी कंप्लीट झालेली असेल तर तुम्ही व्हॅकेशनरी एज्युकेशन ट्रेनिंग बोर्डचा कोर्स करून गव्हर्नमेंटच्या व्हॅकन्सीला तुम्ही अप्लाय करू शकता। कोणकोणत्या व्हॅकन्सी निघत असतात गव्हर्नमेंटचं त्याची माहितीसुद्धा आपण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। मित्रांनो, बऱ्याचशा मागच्या आरोग्य विभागामध्ये भरती निघली होती, त्या ठिकाणी एक्सरे ऑफिसर, त्यानंतर DMLT ऑफिसर, त्यानंतर सॅनिटरी इन्स्पेक्टर असे भरपूर पदं निघले होते। तर मित्रांनो, त्या ठिकाणी बरेचसे मुलं स्टुडंट जॉईनसुद्धा झालेले आहे। तर त्यांनी हा MSBB आणि 2 इयर 10वी नंतर आणि 12वी नंतरचा डिप्लोमा करून त्यांनी हा व्हॅकन्सीला अप्लाय केलेला आहे। मित्रांनो, हा डिप्लोमा तुम्ही करून गव्हर्नमेंट सर्वंटसुद्धा तुम्ही होऊ शकता। तर यासाठी तुम्हाला स्वामी विवेकानंद पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट या ठिकाणी तुम्हाला संपर्क साधावा लागणार आहे। हे तुम्हाला जालना या ठिकाणी इथं तुम्ही ॲडमिशन करू शकता। मित्रांनो, आपण बाहेरच्या जिल्ह्यामधून सुद्धा हा व्हिडिओ बघत असाल तरीसुद्धा तुम्ही तिथून ॲडमिशन करू शकता आणि आपल्या या कॉलेजला तुम्ही भेट किंवा ऑनलाईन पद्धतीने सुद्धा संपर्क साधून तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता। मित्रांनो, बऱ्याचशा वॅकन्सी हा 12वी आणि 10वीच्या नंतर हा डिप्लोमा प्लस तुमचं एज्युकेशन यावर व्हॅकन्सी निघलेल्या होत्या। मित्रांनो, त्यामध्ये बरेचसे जण या ठिकाणी जॉईन झालेले आहे। तर पहिला डिप्लोमा आहे रेडिओलॉजी अँड इमेजिंग टेक्नॉलॉजी, हा NCVT नॅशनल काउन्सिल थ्रू व्हॅकेशनरी ट्रेनिंग थ्रू हा डिप्लोमा चालत असतो। या ठिकाणी सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता। त्यानंतर दुसरा डिप्लोमा आहे डिप्लोमा इन रेडिओलॉजी टेक्निशियन MSBB म्हणजे महाराष्ट्र काउन्सिल थ्रू तुम्हाला पहिली जी माहिती मी सांगितली आहे त्या ठिकाणून तुम्ही हा डिप्लोमासुद्धा करू शकता। मित्रांनो, हे संपूर्ण डिप्लोमा आपल्याकडे आहे। त्यानंतर CT स्कॅन, एक्सरे, PGDMLT, BSc आफ्टर BScच्या नंतर तुम्ही PGDMLT केलं त्यालासुद्धा इथं गव्हर्नमेंट व्हॅकन्सी निघत असतात। त्यानंतर डिप्लोमा 12वी सायन्स असेल, 12वी सायन्सनंतरसुद्धा तुम्ही इथं डिप्लोमा करू शकतात। ॲडव्हान्स डिप्लोमा ब्लड बँक टेक्निशियनसुद्धा MSBTचा डिप्लोमा आहे मित्रांनो, तोसुद्धा तुम्ही करू शकता। कॅथ लॅब टेक्निशियन आहे, डायलिसिस टेक्निशियन आहे, OT टेक्निशियन आहे, त्यानंतर हॉस्पिटल मॅनेजमेंट आहे, डिप्लोमा इन ANM नर्सिंग आहे आणि डिप्लोमा इन हेल्थ अँड सॅनिटरी इन्स्पेक्टरसुद्धा आहे। बऱ्याचशा वॅकन्सी ह्या वेळेस सरकारने काढलेल्या होत्या। एक्सरे सायंटिफिक्स ऑफिसर, त्यानंतर सॅनिटरी इन्स्पेक्टर, या ठिकाणी ज्या मुलांनी अप्लाय केला त्यांच्याकडे हा डिप्लोमा होता ते बरेचसे मुलं गव्हर्नमेंट सर्वंटसुद्धा झालेले आहे आणि आता सध्याला ते जॉबसुद्धा करत आहे। मित्रांनो, आपल्याला जर याची ॲडमिशन करायचं असेल तर स्वामी विवेकानंद पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट जालना या ठिकाणी तुम्ही अवश्य भेट द्या आणि मर्यादित जागा आपण इथं काढत असतो आणि मर्यादितच जागा आपल्या इथं आपण भरत असतो। मित्रांनो, आपल्याला याचं रजिस्ट्रेशनसुद्धा करून मिळणार आहे। त्याचबरोबर तुम्हाला जॉब व्हॅकन्सीसुद्धा आपल्याकडून मिळतात। त्यामुळे आपण या व्हॅकन्सी जर आपल्याला लागत असेल तर मित्रांनो, आपल्याला जर ॲडमिशन करायचं असेल तर स्वामी विवेकानंद पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट जालना या ठिकाणी हे डिप्लोमा चालत असतात। जर आपल्याला संपर्क साधत असेल तर अधिक माहितीसाठी तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये याचा मोबाईल नंबरसुद्धा दिलेला आहे। मोबाईल नंबरवरती तुम्ही माहिती विचारू शकता आणि आमच्याशी संपर्कसुद्धा साधू शकता। मित्रांनो, याची ब्रँच आहे कमलेश संकुलन नियर शनी मंदिर चौक, ओल्ड जालना या ठिकाणी आपलं ब्रँच आहे आणि हेड ऑफिस आपलं कृष्णा इमेजिंग सेंटर नियर अमरच्या या टॉकीज न्यू जालना या ठिकाणी आहे। जर आपल्याला अधिक संपर्कासाठी जर कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मोबाईल नंबर दिलेला आहे आणि त्यावर तुम्ही संपूर्ण माहिती याची घेऊ शकता। मित्रांनो, बऱ्याचशा वॅकन्सी सरकार काढत असतात, यापैकी तुम्हाला 12वी आणि 10वी नंतर एक डिप्लोमा कंप्लीट करावा लागतो आणि तुमचं 10वी प्लस डिप्लोमा असा म्हणून वॅकन्सीसुद्धा निघत असतात। जिथे महानगरपालिका असेल तिथेसुद्धा सॅनिटरी इन्स्पेक्टर असो, या जिल्हा रुग्णालयामध्ये सुद्धा बऱ्याचशा DMLT असो, या एक्सरे टेक्निशियन असो, CT स्कॅन टेक्निशियन असो, अशा बऱ्याचशा ANM नर्सिंग असो, अशा बऱ्याचशा वॅकन्सी सरकार काढत असतं। पण 12वी नंतर आणि 10वी नंतर हे कोर्स कोणालाच माहिती नसतात। त्यामुळे आपण तुम्हाला ही माहिती हवी असेल तर तुम्ही आम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मोबाईल नंबर दिलेला आहे, त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता। मित्रांनो, हे 10वी आणि 12वी सायन्स यानंतरचे कोर्सेस आहे, हे कोर्सेस पॅरामेडिकल डिप्लोमा कोर्सेस असतात। मित्रांनो, आपल्याला जर याच्यासाठी अप्लाय करायचं असेल, हे डिप्लोमा आपल्याला कंप्लीट करायचं असेल की आपल्याला याच्याविषयी माहिती हवी असेल तर तुम्ही आम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मोबाईल नंबर दिलेला आहे, त्या ठिकाणाहून तुम्ही अधिक माहितीसाठी संपर्क करू शकता। मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांनासुद्धा शेअर करा। चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकनची घंटीसुद्धा प्रेस करा।